मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। खा दुर्योधना खा। त्या दिवशी तू मला लाडू खाऊ घातले होतेस, माझे हात बांधून नदीत फेकून दिला होतास. आज मी तुला खाऊ घालतो. खा खा. थांब. अरे त्याला लाडू खाऊ घालतोयस की दुर्योधनाचा जीव घेतोयस? मामाश्री, या दुर्योधनाने मला विषारी लाडू खाऊ घातले होते. त्यावेळी या अंधपुत्राला का नाही विचारलं की भीमाला लाडू खायला घालतोयस का त्याचा जीव घेतोयस? भीमा, भीमा, तू मामांश्रीचा अपमान करतोयस. मामांश्रीची क्षमा माग आणि दुर्योधनाला आधार देऊन उठायला सहाय्य कर. वडीलधाऱ्यांचा अनादर अपमान होता कामा नये आणि भावभावात तेढ निर्माण होता कामा नये, असं मातोश्रीप्रमाणे माझंही मत आहे. भाऊ, याला भाऊ म्हणायचं? हा दुष्टपणाचा अर्थ दुर्योधन सदैव आपल्याला खाऊ की गिळू याच नजरेने बघत असतो. भीमा, मी सांगितल्याप्रमाणे वाग. मामाश्री, माझ्या बोलण्यामुळे आपला अपमान झाला असेल तर मी आपली क्षमा मागतो. भीमा, तू माझा सर्वात अधिक प्रिय भाचा आहेस, तेव्हा तू माझा कितीही घोर अपमान केलास तरीही मी तुला क्षमाच करणार. दुर्योधना, भ्राताश्रींचे आभार मान. नशीब दांडगाय तुझं, नाहीतर तुला आज मी थाळी सकट लाडू खायला घातले असते. दुर्योधना, कितीही झालं तरी आपण भाऊ आहोत, हे तू सुद्धा ध्यानात ठेवावंस. जीतमया, जीतमया, जीतमया. अगे राधा, नवरदेव आला. पण हा नवरदेव आहे ना, लग्नासाठी खूपच उतावळा झालाय. आई, माझ्याकडून एक चूक झाली आहे. ती वृषाली आहे ना, तात, त्या अशा सारख्या सारख्या का हसताय? अरे कारण त्यांना आनंद झालेला आहे. कुठल्या गोष्टीचा? या घरात सून येणार आहे त्याचा. पण आई, बघ, आम्हाला वृषाली पसंत आहे. सुंदर आहे, सालच आहे, गुणवान आहे. पण आई, मला लग्न करायचं नाही. सगळ्या गावाला माहितीये की तुला वृषाली बरोबरच लग्न करायचंय. तोच तर गैरसमज मला दूर करायचा आहे. अरे मग लग्न कर आणि हा गैरसमज दूर कर ना. पण तात, माझं अध्ययन अजून पूर्ण व्हायचंय. लग्न झाल्यावर पूर्ण कर. आई, हे पाहिलंस का? दादा, हे बघ लाडू, आणि हे सुद्धा बघ.
दागिने आणि कपडे. तुझ्या सासरून आलंय जावयासाठी खास भेट. आई, माझ्या हातून चुकून वृषालीच्या डोक्यावरचा घडा फोडला गेला. चुकून? नेमकं वृषालीच्याच डोक्यावरचं? कर्णा, जर का मला किंवा तुझ्या तातांना तू सांगितलं असतंस तर आम्ही जाऊन वृषालीच्या आई वडिलांशी बोललो असतो. अरे, आता कुठे निघालास? वृषालीकडे. हा? वृषालीकडे. वृषाली, काय ग सुंदरा? समोर बघ. असं वाटतं की कर्णाला तुझ्याशिवाय राहवतच नाही ग बाई. किती अधीर होऊन येतोय तो बघ, जशी तू पळूनच जाणार आहेस. माझ्या घरी दागिने, फळं, कपडे, मिठाई का पाठवलंस? तसा रिवाजच आहे ना. रिवाज? कसला रिवाज? मुलीचं लग्न ठरलं की तिच्या माहेरचे तिच्या सासरी दागिने, फळं, मिठाया हे सगळं पाठवतातच. मुलीच्या सासरी पाठवतात ना, मग माझ्या घरी का पाठवलंस? इश्शा, तुमचं घर म्हणजे माझं सासरच ना. वृषाली, कसं समजावू मी तुला? काही समजावू नका, मी सारं समजले. काय समजलंय तुला? हेच की इश्शा. तुला इच्छाशिवाय बोलता येत नाही? इश्शा, वृषाली, तुझा गैरसमज दूर करण्यासाठी मी इथं आलोय. सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्याचं माझं स्वप्न आहे आणि सर्वश्रेष्ठ होण्या अगोदर लग्न करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. तुम्ही सर्वश्रेष्ठ होण्याची मी प्रतीक्षा करेन. ते फुटलेलं मडकं मी अजूनही जपून ठेवलंय. मालिनी, सध्या अधिरथाचा निवास कुठे आहे? कुंती, तू अजूनही अधिरथाचाच विचार करते आहेस? ज्येष्ठ पांडवाच्या अस्तित्वाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मनाला शांती लाभणार नाही. अधिरथ हस्तिनापुरात आहे? नाही, तो सोमपुरात राहतो. सोमपूर? महाराज पंडूंनी आपल्या कार्यकाळात कुशगावातील शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला होता. ते कुशगाव अधिरथाच्या सोमपूर जवळच आहे. आपण कुशगावी जाणार आहोत मालिनी. नाही कुंती. जाणार आहोत मालिनी. कुंती, तुझं हे असं वागणं तुझ्या पांडवांच्या आणि ज्येष्ठ पांडवाच्या सुद्धा हिताचे नाही. मला फक्त एकदाच माझ्या ज्येष्ठ पुत्राला डोळे भरून पाहायचे. तो सुखरूप आहे, सुखात वाढतोय, एवढंच माहिती करून घ्यायचे. हृदयाच्या आतल्या गाभाऱ्यातून त्याला आशीर्वाद द्यायचे आहेत. परंतु कुंती, अधिरथ सोमपूर मध्ये राहतो, कुशगावाला नाही.
कोणालाही संशय येऊ नये म्हणून आपण महाराज धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारी यांची अनुमती घेणार आहोत. महाराज धृतराष्ट्र अनुमती देतीलही, परंतु पुढे काय? ते त्वरित अधिरथला संदेश पाठवून आज्ञा करतील की राजमाता कुंती देवी प्रदर्शनासाठी येत आहेत. त्यांचा उचित आदर सत्कार व्हायला हवा. आणि जर अधिरथाच्या घरी माझा ज्येष्ठ पुत्र वाढत असेल तर माझी आणि त्याची तेथे अवश्य भेट होईल. ही सारी शक्यता आहे मालिनी. पण एक गोष्ट मी मनाशी ठरवली आहे. ज्येष्ठ पांडव जर अधिरथाच्या घरी वाटत असेल तर कुंती पुत्राची ओळख मी सुतपुत्र म्हणून होऊ देणार नाही. कदापि नाही. शोधतोय? तू इथे कशी? मी कधीची इथेच आहे. पण तू तर या झाडाआड होतीस ना. म्हणजे तुम्ही मलाच शोधताय? तुला कशाला शोधीन मी? माझ्या मैत्रिणी म्हणतात नवऱ्याची नजर नेहमीच बायकोला शोधते म्हणून. मी तुझा नवरा नाही. लवकरच होणार आहात. कुणी सांगितलं? त्या फुटक्या मडक्याने. आज तुमचं चित्त स्थिर नाही. आजीबाई तुम्ही या आता. अनुभवाचे बोल आहेत माझे. अनुभव? हो. आईनी म्हटलं साखर घाल की मी पदार्थात मीठ घातलं. तुमचंही तसंच झालंय. बरं बरं तुम्ही या आता, मला सराव करू देत. लक्ष लागत नसेल तर लक्षवेध कसा होईल हो? लक्ष का नाही लागणार? आपल्याच मनाला विचारा हा प्रश्न, चटकन उत्तर मिळेल. माझ्या तोंडात लाडू कोंबून त्या भीमाने त्या दिवशी माझे प्राण कंठाशी आणले होते मामा. त्यावेळी तुम्ही असेच आनंदाने ओरडला होता, जीतम मया जीतम मया. मला विजयाची चाहूल लागली म्हणून मी म्हणालो होतो. लाडवांमध्ये तुम्हाला विजय दिसला मामाश्री? लाडवांमध्ये? नाही भाचेराव, युधिष्ठिरामध्ये. युधिष्ठिरामध्ये?
मामाश्री, त्या भीमानं तुमच्याही डोक्याचं जलतरंग वाद्यात रूपांतर केलं नाही ना? भाचराव, वडीलधाऱ्यांचा आदर आणि सन्मान करण्याची व्याधी पंडुपुत्रांमध्ये उपजतच आहे, पण त्या व्याधीचा मागमूस तुझ्यात कुठेही दिसत नाही. म्हणून तू या शकुनी मामाचा पाण उतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीस. भाग्यराव, ज्येष्ठ भ्राता युधिष्ठिरासमोर भीम कसा नमला पाहिलंस ना? हा त्या व्याधीचा परिणाम, आणि या व्याधीमुळेच मला विजयाची चाहूल लागली. दुर्योधना, पांडव बलशाली आहेत, तू त्यांना कधीच नमवू शकणार नाहीस. मामाश्री, बाचेराव, सत्याचा स्वीकार कर. पांडवांचं मर्मस्थान शोध. युधिष्ठिर पांडवांचं मर्मस्थान आहे. युधिष्ठिर पांडवांचा कमकुवत आहे. दुर्योधना, कधी परिस्थिती तुझ्या विरोधात गेली, पांडवांशी दोन हात करण्याचा प्रसंग आला, तर युधिष्ठिराला सर्वतोपरी जिंकण्याचा प्रयत्न कर. युधिष्ठिराला जिंकलास तर पांडवांना जिंकलंच म्हणून समज. 5 भाचेराव,